नमस्कार, जय महाराष्ट्र. AM 2032 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सर, आणि आपला विषय आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्याची आज जी दिशा आहे. आता ते घोंगडी बैठका घ्यायला लागलेले आहेत. आता बीड मध्ये आता त्यांची नुकतीच घोंगडी बैठक संपलेली आहे. उन्हाळे सर, बघा की परवा रात्री अचानक पहाटे, म्हणजे साखर झोप ज्याला आपण म्हणू, असं 3 वाजता धनंजय मुंडे हे आंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परळीला घोंगडी बैठक होती. मग तिथं मनोज जरांगे पाटील त्यांच्या पद्धतीने बरसले. अर्थात त्यांनी मग लोकसभा निवडणुकीमध्ये जसं मुंडे बहीण भाऊ यांना टार्गेट केलं होतं नेहमी, परंतु परळीला असं काही त्यांनी केलं नाही. उलट त्यांनी सांगितलं मी काही जातीवादी नाही वगैरे, असं त्यांची भाषणाची जी मांडणी आहे ती त्यांनी केली. आणि त्यांचं टार्गेट जे मूळ असतं की देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते धो बरसलेले. आता बीडच्या बैठकीत देखील आता ते थोड्या वेळापूर्वी फडणवीस यांच्यावर धो बरसलेला आहे. आता याच्या संबंधित तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा की बीडचं राजकारण, म्हणजे बीडची लोकसभा निवडणूक त्या अर्थाने खूप गाजलेली आहे. मग ते ओबीसी विरुद्ध मराठा, मग काय सगळे जे प्रकार झालेले आहेत, आणि मग त्याचा परिणाम आता या विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत राहणार आहे, म्हणजे काय असणार आहे, ते सगळं तुम्ही सांगा. तत्पूर्वी तुम्हाला मला एक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे मला, की आता बघा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनाची वर्षपूर्ती नुकतीच झाली आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांचा जरांगे फॅक्टरचा जो फटका भारतीय जनता पार्टीला बसायचा तो बसला, विशेषतः मराठवाड्यामध्ये. त्याचा एकही खासदार निवडून आला नाही. मग आता आक्रमक झालं, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे आक्रमक झालं आणि जरांगे पाटील यांचा आता एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही, त्यांना जागेवरच उत्तर द्यायचं असं त्यांनी धोरण स्वीकारलं. मग त्यांचे ते आरोप सुरू झाले. दरम्यानच्या काळामध्ये मग शरद पवार यांच्या मागे आहेत, मग महाविकास आघाडी यांच्या मागे आहे, मग ते SIT नेमणं, हे असं सगळं ते घडून गेलेलं आहे. आणि आता तर ते उघडपणे बोललं जात आहे. म्हणजे आता असं म्हणतात की आता समजा बार्शीचं उदाहरण घ्या, ते आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मग आता त्यांना कुणी उचकावून दिलेलं आहे, तर ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. मग अजून एक अण्णासाहेब शिंदे म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्यांचंही तेच म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी आपली थोडक्यामध्ये काय आंदोलकांमध्ये फूट पाडली जाते आणि ही फूट देवेंद्र फडणवीस पाडत आहेत, असं ते सगळं जरांगे पाटील यांच्याकडून थेट आरोप व्हायला लागलेले आहेत. तर आता हे नेमकं हे जे गरजवंत गर्दीचं जे समीकरण घेऊन जरांगे पाटील रस्त्यावर आजही ठाम आहेत आणि त्यांना प्रतिसाद देखील चांगला मिळतोय, तर आपलं त्याच्याबद्दल आधी सांगा आणि मग बीड जिल्ह्याकडे आपण वळूया. नाही, कसं आहे माहिती का, की मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्तानं आपली जी सामाजिक वीण आहे ती मराठवाड्यामध्ये तरी उसवलेली आहे. म्हणजे मराठा विरुद्ध बाकी ओबीसी असं वातावरण देखील तयार झालं, हे अमान्य करण्यात काहीच अर्थ नाही. परंतु हे आंदोलन टिकेल काय याच्याबद्दल मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. एक तर असं की आता त्या मोठ्या सभापासून ते आता घोंगडी सभेवर आलेले आहेत. म्हणजे याच्यातच लक्षात येतं की आता घोंगडी सभा म्हणजे आता फार छोट्या सभा, म्हणजे खरं म्हणजे मनोज जरांगे सारखं जे व्यक्तित्व आहे त्यांना करोडोच्या सभा, म्हणजे कुणीही केल्या नाही जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक सभा त्यांनी केलेल्या आहेत, त्या ठिकाणी तरी घोंगडीवर बसणं म्हणजे मला तर काही पटत नाही. पण ही गोष्ट मात्र खरी की एकंदर समाजकारण सोडा, पण राजकारणाचं जसं हेडक्वार्टर मुंबई असतं, पक्षाचं मुख्यालय असतं, तसं एक नवीन हेडक्वार्टर तयार झालंय आंतरवाली सराटी. म्हणजे कोणालाही त्या हेडक्वार्टरला जाऊन दर्शन घ्यावंसं वाटतं. म्हणजे अगदी पहाटे जेव्हा पहिल्यांदा अगदी नंबर 1 मध्ये शरद पवार गेले होते 1 सप्टेंबरच्या लाठीचार्जच्या नंतर, त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे गेलेले आहेत आणि अजूनही चर्चा काही बंद झालेल्या नाही. म्हणजे आमचे अब्दुल सत्तार शेवटी आता
वाटाघाटी करतायत. म्हणजे बघा आता वाटा कोणाचा घाटा कोणाला वगैरे वगैरे. आणि त्या वाटाघाटीमध्ये प्रश्न असा निर्माण झालाय की आता त्यांनी एक नवीन मागणी म्हणजे मागण्याची वेगवेगळी वळणं वळसे घेत 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 असे हे जरांगेंचं आंदोलन चाललं. आता त्यांचं म्हणणं कसं आहे की सगळे सोयरे यांची अंमलबजावणी. आता सगळे सोयरे यांची डेफिनेशन खरं म्हणजे मंडल आयोगापासून प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे. कोण सगळे कोण सोयरे वगैरे असं म्हटलं. त्याची काही फार मोठी काही व्याप्ती किंवा प्राप्ती त्याच्यातून असं नाही. पण आता मात्र कसं झालेलं आहे की सगळे सोयरे जी जरांगेनं वाटतं त्यांनी आता नवीन मागणी केलेली की हैदराबाद गॅझेट जे आहे ते हैदराबाद गॅझेट आता लागू करा. म्हणजे बघा मागणी कुठून निघाली आरक्षणाची मागणी आता ती हैदराबाद गॅझेट पर्यंत येऊन थांबलेली. म्हणजे आपण हैदराबाद मुक्ती संग्राम केला या हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर आता परत एकदा ते हैदराबादचं गॅझेट राबवायला परवानगी दिली जाते. आणि सरकार काही नाही म्हणत नाही. सरकार म्हणतं काय गॅझेट आहे का बरं राबवून टाकू काय प्रॉब्लेम नाही राबवून टाकू. म्हणजे प्रश्न असा आहे की 1 वर्ष म्हणजे ह्या आंदोलनाची मला आठवण येते की अण्णासाहेब पाटील यांनी मराठा संघटनाची सुरुवात केली. या मराठवाड्यामध्ये देवीदास वडजे नावाच्या तरुणाने इंजिनियर झालेल्या तरुणाने आपली नोकरी चाकरी सगळी सोडून हे मराठा संघटन पहिल्यांदा छावा या संघटनेच्या नावाने केलं. आणि या सगळ्या आंदोलनाचे साक्षीदार जरांगे आहेत. असं नाही की जरांगे नाही. जरांगे हे प्रत्येक ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत. जरांगे तेव्हापासून आहेत अगदी प्रत्येक आंदोलनामध्ये. म्हणजे त्याचा म्हणा की सिनियर आहेत ते सगळे. आता हे आंदोलनाचं फलित काय हे कसं अवघड आहे की मराठा डॉमिनेटेड महाराष्ट्रामध्ये 150 विधानसभा मतदारसंघ म्हणजे 150 मराठा विधानसभा मतदारसंघावर जरांगेचा पगडा आहे असं नाही पण आहे. मात्र त्यांचं बहुमत आहे. आज 2/3 समाज हा त्यांचा आहे. आता बघा ही मागणी कशी याला कोणी एंटरटेन केलं म्हणजे बघा जेव्हा लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे कोणीच पाहत नव्हतं. आणि या आंदोलनामध्ये आपल्याला एक हे आव्हानच आहे. या आव्हानातून एक सुवर्ण संधी मिळू शकते असं आपले सध्याचे जे मुख्यमंत्री म्हणजे उद्या राहतील ते पण मुख्यमंत्री जे एकनाथराव शिंदे आहे त्यांना याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी वाटते. आणि त्यांनी या आंदोलनाला हवा देण्याचं काम या आंदोलनाला एंटरटेन करण्याचं काम सातत्याने केलं. नाही किती असावं मला एंटरटेन म्हणजे श्रेय घेण्यासाठी जी वाशीच्या ठिकाणी मोठी सभा झाली तिथे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावून मुख्यमंत्री पोहोचले आणि त्यांनी एक मोठं निवेदन तिथं दिलं. ऍक्च्युअली ते होतं विचाराची कॉपी तो काही GR नव्हता पण जरांगेनं वाटलं GRच दिला. ते आनंदाने सगळे कोट्यावधी मराठा जमलेले होते मुंबईला ते निघून गेले. सुरुवातीला जी मागणी होती त्या मागणीचा आधारबिंदू मानून 10% आरक्षणापर्यंत मला असं वाटतं की सर्व लोकांनी त्याला पाठिंबा दिला. एका माणसाच्या मागणीसाठी त्याच्या मागचा लोकांचा पाठिंबा लक्षात घेऊन या विधानसभेने ठराव केला की 10% आरक्षणाला आपण देऊ टाकू मराठा. म्हणजे जे खरं म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं जे आरक्षण आहे जे त्यांना मिळायला पाहिजे आणि जे कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आहे त्याऐवजी मराठ्यांना आंदोलन यासाठी आरक्षण द्यायचं ठरलं. आता हे ठरेपर्यंत आणि ठरल्यानंतर जरांगेनं अशी उपरती झाली की हे काही सुप्रीम कोर्टात टिकत नाही. मग आता त्यांनी नवीन मागण्याची केली की ओबीसीचं जे आंदोलन वाटा आहे त्या ओबीसीच्या वाट्यातून आम्हाला कुणबी समाजाला तुम्ही आरक्षण द्या आणि कुणब्याची नवीन नोंद करा. मधल्या काळामध्ये या सरकारनं कुणब्यांची नवीन नोंद केली नवीन सर्वे केला काय काय नाही केलं. म्हणजे असं नाही की कोणती गोष्ट करायची राहिली. आणि नवीन कुणबी समाजाचा सर्वे करत असताना त्याच्यामध्ये सगळे लोक जे आहेत जे अगोदरच्या लिस्ट मध्ये आहेत नाहीत माहीत नाही कुणाला ते सगळे त्या याच्यामध्ये सहभागी झाले.
आता त्यांना देखील परत असं वाटलं की परत तेच आपलं चालू करा. पण छगन भुजबळ सारख्या नेत्यांनी आणि ओबीसी समाज देखील जागा झाला. ओबीसी समाज जागा झाल्यानंतर हे आंदोलन बऱ्यापैकी चेपलं गेलं. आता त्याच ओबीसी वाट्यातून यांना कुणबी समाजाला आरक्षण पाहिजे. खरं म्हणजे आहे त्या आरक्षण, असं काही नाही की कुणबी समाजाला आरक्षण नाही, पण यांना हे कुणब्यांच्या नवीन नोंदी करून सगळं हे आपल्या ताब्यात घ्यायचंय. आणि आपण दाबलं की दबतं, वोट दिलं की हात धरायचा. या पद्धतीने हे आंदोलन वेगवेगळ्या मागण्या करत 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 एका टप्प्यावर असं आलं की सगळे सोयरे, आता सगळे सोयरे ह्या याच्यावर आंदोलन. मग सगळे सोयऱ्यावरून हे आंदोलन आता थेट हैदराबादच्या गॅझेट पर्यंत, म्हणजे हैदराबाद पर्यंत पोहोचलेले. आता ते हैदराबादचं गॅझेट लागू करा म्हणून त्यांचा हट्ट आहे. आता हा जो हट्ट आहे हे याच्यामध्ये थोडस जरांगे यांचे जे कोणी सल्लागार असतील असं मला वाटत नाही, कारण सल्लागार असतील तर त्यांनी सल्ला दिला असता. प्रत्येक आंदोलनाला ते त्यांना आंदोलन सोडायचं, म्हणजे जवळपास 1.5 डझन आतापर्यंत आंदोलन केली आहेत जरांगेंनी. म्हणजे उपोषणामध्ये मला असं वाटतं की अण्णा हजारेच्या नंतर जर कुणाला नंबर लावायचा असेल तर तो जरांगेंचाच लावला गेला पाहिजे. पण शेवटचं आंदोलन जेव्हा त्यांनी चालू केलं त्यावेळेस महिलांच्या हस्ते ते सोडावं लागलं. जिथे मुख्यमंत्र्यांनी त्यांचं आंदोलन सोडण्यासाठी सर्वच दिलं, तिथे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या हस्ते ते आंदोलन सुटलं गेलं. याच्यातून जरांगेंनी थोडीशी उपरती घ्यायला हवी होती, पण ते जरांगे नसले. जरांगेंनी असं चालू ठेवलंय की हे आंदोलन आपल्याला काय थांबवायचं नाही. आणि हळूहळू करून या आंदोलनाला आता राजकीय रंग लोकसभेमध्ये आला. आणि तो रंग जेव्हा आला तेव्हा महायुतीचा बेरंग झाला. म्हणजे मराठवाड्यासारख्या मध्ये भूमीमध्ये अक्षरशः पानिपत झालं. एक जागा निवडून आली संदीपान भुमरेंची. ते देखील का आली तर मामांची, म्हणजे संदीपान भुमरेंची यांची जुनी ओळख. जुनी ओळख कशामुळं तर यांची शिवबा नावाची एक संघटना जरांगेंची, ती आक्रमक आहे. आणि हे जे म्हणजे मातोरी गावातून निघालेलं हे जरांगे कुटुंब सुरुवातीला अंकुशनगर मध्ये आलं, साखर कारखान्याचे तिथे काम करायला. तिथून जरांगे पाटील जालन्याला आले. आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी शिवबा ही संघटना अतिशय काटेकोरपणे चालवली. ही गोष्ट मान्यच केली पाहिजे. 248 गावामध्ये प्रत्येकाशी त्यांचा संपर्क आहे. आणि तिथल्या आली अडचणी लोकांना समजून घेणं, लोकांची दुःख, माझी लेकरं वगैरे जी म्हणतात, ही लेकरं सगळी जी आहेत ही पैठण तालुक्यातला जो गोदावरीचा पट्टा आहे त्या गोदावरीच्या पट्ट्यामध्ये त्यांना हे सगळे अनुभव आलेले आहेत. आणि या अनुभवाच्या आधाराने ते बोलत आहेत. त्याच्यामुळं त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीमागे आहे, ही गोष्ट मान्य केली पाहिजे. पण भुमरेंना कोण निवडून आणलं तर भुमरेंना निवडून केवळ मनोज जरांगे यांनी आणलं. अक्षरशः त्यांचे कार्यकर्ते जे होते, या कार्यकर्त्यांनी आता संभाजीनगर हा जिल्हा आणि जालना या दोन्हीमध्ये पसरलेला तो मतदारसंघ त्यांनी अक्षरशः औरंगाबाद तिंडून काढलं. मी औरंगाबादचा उल्लेख यासाठी केला की इलेक्शन कमिशन औरंगाबाद म्हणते म्हणून मी औरंगाबाद म्हणतो. तर त्या ठिकाणी आज आश्चर्यकारकरित्या बाकीचे ओबीसी असल्यामुळं आणि सगळंच हे झालं असल्यामुळं त्यांच्याबद्दल राग लोकांच्या मनामध्ये होता. त्यांनी काय अगोदर काही केलं नाही वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी झाल्या. पण एकमेव संदीपान भुमरे हे निवडून आले. बाकी सगळ्या जागा त्या जिंकले गेलेल्या आहेत मनोज जरांगे यांच्या प्रभावाखाली. आणि त्यातल्या त्यात जास्त प्रभाव जो जाणवतो तो बीड, जालना, संभाजीनगर मध्ये आपल्याला त्यांचा जास्त प्रभाव जाणवतो. विशेषतः बीड मध्ये त्यांनी जी लढा दिला हा
निव्वळ जातीय ध्रुवीकरणाचा होता. म्हणजे त्या ठिकाणी जातीचं इतकं ध्रुवीकरण झालं की शेवटची मतमोजणी एका गावावर राहिली आणि त्या गावांनी निवडून दिलं म्हणून बजरंग सोनवणे खासदार झाले. म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांचं जे सगळं डेमोग्राफी आहे, ही डेमोग्राफी अशी आहे की तिथे 19-20 म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासाही फरक नाही असं मराठा आणि वंजारी समाजाचं आहे. आणि गोपीनाथ मुंडे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असल्यामुळं इथला जो वंजारी समाज आहे हा जास्त संघटित आहे. आणि केवळ संघटितच नाही तर त्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना तो म्हणजे जैविक आणलं ज्याला म्हणतात मराठा लिडरशिपला हे केलेलं आहे. आता हे झाल्यामुळं खरं म्हणजे जसं जातीय ध्रुवीकरण झालं त्याच प्रकारचं जातीय ध्रुवीकरण हे तुम्हाला जालन्यामध्ये पाहायला मिळतं. कुठे ते रावसाहेब दानवे आणि कुठे कल्याण काळे. कल्याण काळेंना तर अनेक मतदार ओळखतही नव्हते कल्याण म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा भागामध्ये, पण लोकांनी काही मागे पुढे पाहिलं नाही. कल्याण काळे निवडून आले. सगळ्यात अलीकडे ज्यांचं दुःखद निधन झालं ते वसंतराव चव्हाण. अशोक चव्हाण जिथे प्रयत्न करतायत, ज्यांनी सगळा जिल्हा घडवला, ते प्रयत्न करत असताना लोकांनी ज्या पद्धतीने वसंतराव चव्हाण यांच्या पाठीमागे उभे राहिले ते पाहता असं लक्षात येतं की मतांचं ध्रुवीकरण काय असतं. हेच परभणीमध्ये, हेच हिंगोलीमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी मताचं ध्रुवीकरण झालेलं दिसतं. पण आता हे ध्रुवीकरण परत होईल काय, हा आपल्या समोरचा सध्याचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे की हे ध्रुवीकरण त्यावर मी आंदोलनावरची जी पकड आहे, एक लक्षात घ्या की जेव्हा एखादा माणूस सामाजिक प्रेरणेने भारलेला असतो, त्याच्या सामाजिक जाणीवा लोकांना मनामध्ये जाणवत असतात, तशा पद्धतीने कणखरपणे मराठा समाजाच्या प्रश्नासाठी हा लढणारा नेता आहे. हा जेव्हा लोकांना कळलं तेव्हा लोक अक्षरशः म्हणजे करोडोच्या संख्येने आश्चर्यकारकरित्या अशा सभा झाल्या. लोक बायकांनी ज्या पद्धतीने पोळ्या आणि शिधा पाठवला, एक सामान्य माणूस जरांगी खरं म्हणजे त्यांची जी भाषा आहे ती भाषा तर म्हणजे रांगडी आणि युनिक आहे, त्यांच्यासारखं तेच बोलू शकतात. तेव्हा हे जे सगळं केलं ह्या मागे सामान्य माणूस होता. पण आता त्यांना राजकीय आकांक्षा जर निर्माण होत असेल तर मराठा समाज हा पॉलिटिकली बऱ्यापैकी अवेअर आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पॉलिटिकली अलर्ट असलेला जर कोणता समाज असेल तर तो मराठा समाज आहे. त्यामुळे तर मराठा समाजाने इतके वर्ष राज्य केलं. त्यामुळे हा अगोदरच अलर्ट असलेला समाज या आंदोलनांच्या नेत्यांच्या पाठीमागे उभे राहणार की आपल्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या, विकासासाठी धडपडणाऱ्या या लोकांच्या मागे उभे राहणार, हा प्रश्न आहे. तेव्हा मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकसभेचे निर्णय आले तसे विधानसभेचे निर्णय जरांगेंच्या बाजूने येतील असं मला वाटत नाही. कारण त्या आंदोलनामध्ये जी एक धग होती ही धग आता कमी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक एकनाथ शिंदे सोडता बाकी कोणीही याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. त्यांचेच मंत्री मधून भेटतात, त्यांना आता वाटाघाटी करतात. आता माहित नाही आता काय सत्तार सेठ बोलले आणि त्याच्यानंतर जरांगे बोलले, त्या दोघांच्या चर्चा म्हणजे दोघंही विद्वान, त्यांच्या बोलण्यातून आता काय नेमकं घडतं आणि हैदराबादचं जे गॅझेट आहे हे कसं राबवलं जातं हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. परंतु शिंदे जे आहेत हे महत्वाकांक्षी आहेत. आज या क्षणाला जर तुम्ही राजकारण पाहिलं महाराष्ट्राचं तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, त्यांचा पक्ष हा वरचढ ठरलेला आहे, वरचढ ठरत आहे. आणि त्याची जाणीव भारतीय जनता पक्षाला म्हणजे जाणीव होण्यामध्ये तरी ते कधीच
कमी नाहीत. म्हणजे त्यांना ताबडतोब चिंतन करायची आता गरज राहील नाही, त्यांना सगळं कळतं ताबडतोब काय होतं आपल्या पक्षामध्ये, तर ती त्यांना जाणीव झालेली आहे. परंतु इतकं पॉलिटिकली अलर्ट होऊनही आपला वरचष्मा एकनाथ शिंदे हे ठेवत आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित गॅझेटवर जर त्यांनी GR काढला तर मला असं वाटतं की हे यानंतर आंदोलनाला पुढचं काहीच कारण राहणार नाही. आता हे गॅझेट खरं म्हणजे मला असं वाटतं की ते हैदराबादच्या गॅझेटची माहिती फार जुन्या उर्दू येणाऱ्या माणसाला एक माहित असेल किंवा जरांगेंना माहित असेल, तर ते गॅझेट एकदा केव्हा हैदराबादहून येत आहे मला वाटतं त्याच्यासाठी विशेष दूत सुद्धा रवाना झालेले असतील आतापर्यंत. त्या गॅझेट वाचनही झालेलं असेल, त्यात सगळे सोयरे कुठे सापडतात ते त्यांनी बघितलं असेल. आणि या गॅझेटचं मला असं वाटतं की GR निघेपर्यंत जरांगे स्वस्थ बसणार नाही, आणि ते स्वस्थ बसले तरी मुख्यमंत्री अस्वस्थ राहतील. म्हणजे हे सगळं जे आहे हे केव्हा तरी मला असं वाटतं मागं पुढं त्यांचं काहीतरी घडेल असं मला दिसतंय. आणि हे घडल्यानंतर याच्या पुढे काही नाही असं त्यांना जरांगेंना सांगण्यात येईल. पण मला असं वाटतं की हीच ती वेळ आहे ज्या वेळेस जरांगेंनी निर्णय घेतला पाहिजे. आपलं जे राजकीय अस्तित्व म्हणजे 150 मतदारसंघ लक्षात घ्या, यावेळी मराठा प्रभावित होऊ शकतात असे 288 पैकी 150 मतदारसंघ हे काही सोपे नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी तसा इम्पॅक्ट आहे. हा इम्पॅक्ट जर त्यांना ठेवायचा असेल तर व्यक्तिगतरित्या मला असं वाटतं की राजकारणापासून करेला राहून त्यांना काय निर्णय त्यांनी घेतला तर जास्त योग्य राहील. अन्यथा कुठल्या तरी पक्षाचं किंवा एका बाजूचं हेडक्वार्टर, मी जसं म्हणलं होतं की अंतरवाली सराठी हेडक्वार्टर आहे, तर ते अंतरवाली सराठी हेडक्वार्टरकडे पुन्हा लोकांच्या दिंड्या चालतील, राजकीय दिंड्या. आता इतके दिवस चालल्या त्या सामाजिक होत्या, त्या राजकीय दिंड्या चालू होतील. आणि ही जी घोंगडी बैठक आहे ही घोंगडी बैठक अजून आपसू नये अशी सर्वसामान्याची इच्छा आहे. कारण खरंच कारण असं आहे की खेड्यातला मराठा समाज हा आज अत्यंत वाईट अवस्थेत आहे. तुम्ही जर प्रत्यक्षात ते पाहिलं तर या मुलांची लग्न होत नाही, नोकरी नाही, आणि फक्त राहायला त्यांच्या साथीला तो तेवढा मोबाईल आहे. एक मोबाईल सोडला तर त्यांच्या बरोबरीला कोणी नाही. त्याच्यामुळे सोशल मीडियावर जरांगेचं आंदोलन जोरात चालतं. पण ते जो प्रश्न मांडतात हा प्रश्न हा कळीचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. आणि तो कळीचा याच्यासाठी आहे की इतर समाजामध्येही बेकार आहे, त्यांची लग्न झालेली नाही, त्यांची अवस्था वाईट आहे. परंतु ज्या क्वांटम मध्ये ज्या प्रमाणामध्ये मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे ते प्रमाण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील, कारण मराठवाड्याला काहीच मिळालेलं नाही. म्हणजे पंजाबराव देशमुखांसारखा चांगला नेता होता, त्या नेत्यानं विदर्भासाठी कुणबीचं रिझर्वेशन करून टाकलं. पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना फार काही रिझर्वेशनची गरज नाही, ते असे पाहताही बऱ्यापैकी प्रगत झालेले आहेत. आणि आमच्या मराठवाड्याला नेहमी करता मागासलेला मराठवाडा म्हणून हिणवत येत आहे. त्या निमित्तानं एक मराठा समाजाचं जागरण करण्याचं काम जरांगेने केलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या राजकीय म्हणजे विधानसभेच्या निवडणुकाच्या म्हणजे वाईट वळण कठीण घाट सुरू होत आहे. तर ह्या कठीण घाटावरून जरांगे काय निर्णय घेतील याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. नाही उन्हाळे साहेब, तुम्ही अतिशय विस्तृतपणे म्हणजे प्रत्येक जसं वर्षभर म्हणजे तुम्ही जे बोलत होता त्यावेळेला माझ्या समोर त्या सगळ्या वर्षभरापासूनच्या ज्या काही घटना घडत होत्या त्या सगळ्या समोर येत होत्या. त्या तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, तर त्याच्यामध्ये मला साधारणपणे एक विभागणी करायची तुमच्या विवेचनामध्ये. एक तुम्ही असं जे हैदराबाद गॅझेट आणि याचा जो उल्लेख केला मनोज जरांगे पाटील जे म्हणतात आहे, हे बघा मूळ त्यांचं आहे की फक्त हैदराबाद गॅझेटच नाहीत, अगदी तुमचं कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजांचं जे गॅझेट आहे म्हणजे 1902 मध्ये त्यांनी ते आरक्षणाला सुरुवात केली, ते एक आहे. बॉम्बे गॅझेटमध्ये उल्लेख आहे, हैदराबाद गॅझेटमध्ये उल्लेख आहे. आणि आत्ताचं जे तेलंगणा राज्य आहे
तिथं आजही कुणबी म्हणून मराठ्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. मग आता हा मुद्दा त्यांचा त्यांनी तो प्रकर्षाने मांडला. मग शंभूराज देसाई म्हणजे आपले तुम्ही जे वारंवार जो उल्लेख केला एकनाथ शिंदेचा, त्यांचे दूत म्हणजे शंभूराज देसाई, म्हणजे अनेक दूतांपैकी एक दूत. तर त्यांनी सांगितलं की आम्ही 11 अधिकाऱ्यांना तिकडे पाठवलेलं आहे, ते सगळं बघतात आहे. आणि दुसरं म्हणजे वाशीला जी काही अधिसूचनेचा जो मसुदा, कच्चा मसुदा हातात ठेवला, त्याच्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द टाकलेला आहे. आता नंतर त्याच्यावर काय म्हणजे तो सगळे सोयरे शब्द टाकावा म्हणून तो 2दा ड्राफ्ट बदलावा लागलेला. आणि मग ती वर्षावर जी काही बैठक झाली तिथं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही नव्हते. मग तुम्ही जे आत्ता म्हटलेलं की हे दोघंही नव्हते, तर आत्ता काल अगदी 4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणतात आहे की कुणबी प्रमाणपत्र देणं याला माझा काही विरोध नाहीये. आणि ते जे काही त्या मसुद्यावर जे काही हरकती आलेल्या आहेत, 8 लाखाच्या वर हरकती आलेल्या आहेत, तर त्याच्यावर एकनाथ शिंदे जे आहेत ते काम करत आहेत असं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे हा एक भाग झालेला आहे. म्हणजे जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे, जरांगे पाटील यांनी पूर्ण राजकारण जे आहे ना ते असं एका मुठीत पकडलेलं आहे. म्हणजे त्यांचा, आणि त्याला कारण ते मुठीत पकडलं गेलं याचं कारण की त्यांच्या मागे जाणारी गर्दी. आता ही गर्दी काय, तर तुम्ही जे आता सांगितलंय गर्दीचं कारण, ही अतिशय वाईट परिस्थिती ग्रामीण भागामध्ये मराठ्यांची. म्हणजे त्यांच्या हातात फक्त तो मोबाईल उरलेला आहे, त्यांचे लग्न जमत नाहीये, म्हणजे शेतीची दुरावस्था आहे, शेतीचे तुकडे झालेले आहेत, त्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आता कोण आपला तारणहार असू शकतो, तर त्यांच्यामध्ये तो शब्द आवर्जून ते वापरतात की गरजवंत मराठा. म्हणजे ही जी लढाई आहे ती प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे. आणि हे विस्थापित जे आहेत त्यांच्यासाठी हे कुणबी प्रमाणपत्र आवश्यक आहे. मग ते आवश्यक काय आहे, ते ओबीसी मधूनच आवश्यक आहे. मग ते ओबीसी मधूनच काय आवश्यक आहे, कारण की 50% जी मर्यादा घटनेने जी दिलेली आहे, मग ते इंदिरा साहनी वगैरे तो जो सगळा विषय आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये 11 सप्टेंबरला ते विनोद पाटलांनी जी काही याचिका अवलोकन रिव्ह्यू पिटिशन केलेलं आहे त्याच्यावरची सुनावणी होणार. हे सगळं म्हणजे अर्थात आता तो त्याला कुणीतरी परमेश्वरच सांगू शकणार की हा कुणबीतून म्हणजे कुणबी आरक्षण वगैरे हे कधी सुटणार आहे म्हणून. कारण की याचं सरळ सरळ काय, याचा मग ह्या परिस्थितीचा, या सामाजिक संकटाचा राजकीय फायदा घ्यायचा आहे. मग तो राजकीय फायदा मग आता महायुतीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी आपला प्रोटोकॉल बाजूला ठेवून आंतरवाली सारटीमध्ये येणं, त्यांच्या अगदी तुम्ही सत्तार शेठचाही देखील उल्लेख केला, हे सगळं होत राहणं हे एका बाजूला. आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. म्हणजे हे आहे महायुतीमधला अंतस्थ गोष्ट. दुसरी गोष्ट काय की, दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार आता ज्या वेळेला म्हणजे फडणवीस यांचे सगळे समर्थक आरोप करतात की ज्या वेळेला शरद पवार सत्तेमध्ये नसतात आणि फडणवीस असतात सत्तेमध्ये, त्याच वेळेला आरक्षणाचं हे सगळं निघतं आणि आंदोलनं होतात. तर आता हे सगळं चालू आहे. आता आपण जे शेवटी जे म्हणालात की विधानसभा निवडणुकीमध्ये परिणाम कितपत होईल, तर तो जेवढा लोकसभेमध्ये झाला तेवढा होणार नाही असं तुमचं मत आहे. तर त्याबद्दल थोडंसं विस्ताराने सांगा. आपण जसं आता धनंजय मुंडे, वास्तविक पंकजा मुंडेंना परळी विधानसभा मतदारसंघातून 74,000ची लीड मिळालेली, म्हणजे तसं त्यांना काही फार काळजीचं कारण नाहीये. मग ते एवढं असं बरं ते प्रेसला ते कबूलच करायला तयार नाही की मी त्यांना भेटलोय जरांगेंना म्हणून. जरांगे म्हणतात ते मला भेटले, पण धनंजय मुंडे म्हणत नाही. मग हे गुप्त भेद म्हणजे हे काय, कशा पद्धतीने चाललेलं आहे सगळं? ते जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात जशी गुप्त खलबत होत होती, तसं हे राजकारणाचं गलबत आता खलबतावर तळ पोचलेलं आहे. त्याच्यामध्ये काही विश्वास ठेवण्यासारखं असं काही हे नाही. हे भेटलेले आहे ती गोष्ट खरी, जरांगे खोटं नाही बोलणार ही गोष्ट खरी. आणि त्यांचा स्टँड त्यांनी थोडासा सॉफ्ट करावा. तुम्ही बोला आपण जरा थोडस म्हणजे असं सॉफ्ट असं म्हणजे जीवाला नाही लागलं पाहिजे अशा पद्धतीचं असं काहीतरी त्यांची भूमिका असणार आहे. असं काही ती नसणार आहे असं नाही. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय की
याचं पॉलिटिकल जे ऍडव्हान्टेज आहे याची तीव्रता जी आहे ही तीव्रता केव्हा वाढेल किंवा वाढलेली आहे. हे बघा, हे जे नवीन आलेलं सरकार आहे महायुतीचं, हे सरकार आल्यापासून एकही निवडणूक घ्यायला ते तयार नाही. म्हणजे खरं त्यांची सत्ता आणि ते काय आशिष जे बोलत असतात मुंबईतून, त्याच्यानंतर असं वाटतं की त्यांच्या ताब्यात गेली, आता काही आता राहिलेली नाही, उरलेली नाही, अशा पद्धतीने बोलत असतात. तेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सोडा, कुठल्याही कॉर्पोरेशनची निवडणूक सोडा, ग्रामपंचायत घ्या, जिल्हा परिषद घ्या, एकही निवडणूक घेतली गेली नाही. तुम्ही टेस्ट केस म्हणून एक तर निवडणूक घ्यायला पाहिजे होती. आणि ही याचं कारण असं की त्यांना याचं धाडस होत नाही. म्हणजे खरं कारण आपलं बोलायचं धाडस होत नाही की निवडणुका घेतली नाही. तुम्ही किती निवडणुका टाळाव्यात, म्हणजे एक नाही, दोन नाही, तर ग्रामपंचायतीपासून ते वरपर्यंत कुठे निवडणूक तुम्ही घेतल्या नाही. आता दुसरं महत्वाचं कारण, याला काही मराठा समाज वगैरे वगैरे जरांगेचं आंदोलन ते ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले वगैरे वगैरे असं काही मी त्याचा अर्थ लावत नाही. परंतु एकंदरच त्यांचा कॉन्फिडन्स लेवल ज्याला म्हणतात ती वाढली. आता काय झालेलं आहे की लोकसभेच्या नंतर जी महाविकास आघाडी आहे यांचा कॉन्फिडन्स फार वाढलेला आहे. म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात म्हणजे आमचा पक्ष कुठं सुरू होतो आणि कुठं संपतो हे त्यांना कळत नाही, असा आमचा काँग्रेस पक्ष. तर हा काँग्रेस पक्षाला अचानकपणे 14 जागा मिळणं म्हणजे झालं ते एक नंबरला झाले, ते एकदम एक नंबरला झाले. आणि हे कसं काय घडलं म्हणजे हे देखील अजूनही मला वाटतं महायुतीचे लोक आश्चर्य व्यक्त करत असतील की असं कसं घडलं. याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये चेंज आहे, लोकांच्या मनामध्ये बदल आहे, ही गोष्ट तरी त्यांना दिसली आहे. किंवा एवढ्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाहीत याचं कारण असं की लोकांच्या मनामध्ये काहीतरी खळबळ चालू आहे याची जाणीव त्यांना झालेली होती म्हणून घेतल्या नाही. नाही तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मला वाटतं अशा क्लाउड मध्ये तरी घ्यायला काही कारण नव्हतं, आधीच घ्यायला पाहिजे होती ती निवडणूक. खरं तर आतापर्यंत कितीतरी बजेट मांडलं गेलं असतं आणि राज्याचं बजेट अधिक महानगरपालिकेचं बजेट म्हणजे किती बजेट झालं असतं. पण हे नाही केलं त्यांनी. याचं कारण असं की राजकारणाला वेगळी जी हवा आहे ही हवा त्यांच्या लक्षात येते. ते काही कोणी दुधखुळे नाही, त्यांना हे राजकारण कळतं. आता झालेलं असं आहे की या निवडणुकीमध्ये आघाडीचं मनोबल वाढल्यामुळं जरांगेचा जो फॅक्टर आहे, आधी जरांगेचा फॅक्टर कसा होता की महायुतीला विरोध म्हणून जरांगेने त्या ठिकाणी आपलं वजन टाकलं होतं. पण आता आघाडीने सुद्धा आपले हात वर केलेले आहेत. आघाडींचं ते राऊत म्हणतात की आम्हाला एनओसी आणून द्या तुम्ही सगळ्यांची, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पक्षाचं, आणि ते सर्टिफिकेट एनओसी मिळायला मी देतो तुम्हाला करून. आता एनओसी कशी काय मिळणं शक्य आहे, तेही काही वेळ नाही. त्याच्यामुळं आज परिस्थिती अशी की कोणताही राजकीय पक्ष हा जरांगेच्या बाजूने उभा राहायला तयार नाही. अपवाद सन्मानीने मी तुम्हाला सांगितलेले आहेत की ते मधून मधून पडद्याच्या मागे काय जे लोक भूमिका घेतात त्या भूमिका आतापर्यंत लोकांना कळल्या असतील. पण हे असं आहे की याचा अर्थ असा आहे की हे सगळं आघाडीचं वातावरण लक्षात घेता त्या वातावरणाच्या पुढे मराठा समाजाचं ही जी शीड आहे हे किती टिकेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मागच्या लोकसभेची परिस्थिती ही अशी होती की आघाडी नव्हती जवळपास, म्हणजे आघाडी होती की नव्हती असा प्रश्न झाला होता. आता काय झालेलं आहे की राजकीय बदल मोठ्या प्रमाणावर घडलेला आहे आणि राजकीय बदलापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की महाआघाडीची बेगमी मतांची खूप झालेली आहे. ज्या पद्धतीने मोदींच्या सभा झाल्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे एक पंतप्रधान जिल्हा लेवलवर प्रत्येक जिल्हा लेवलवर सभा झाल्या आणि त्याच्यामध्ये ज्यांनी मुस्लिम विरोधी वातावरण तयार केलं, संविधान बदलणार म्हणजे ही बघा नुसती साधी आवई होती आपण असं समजू. तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संविधानासाठी दलित समाज हा एकत्र आला, एकत्र आहे हे त्यांनी दाखवून दिलं. नॉट ओनली इन महाराष्ट्र, एव्हरीवेअर.
तर एक लक्षात घ्या की समाज म्हणजे जिथून तुम्हाला राजकारण चालू करायचं, तो मुस्लिम आणि दलित हा समाज आज तरी महाआघाडीच्या बरोबर आहे, आणि ओबीसी समाज हा आमच्या बरोबर आहे असा दावा करताय, नेहमी करता भारतीय जनता पक्ष, त्यांचा तो माधव फॉर्म्युला वगैरे वगैरे सगळं सांगतात. पण प्रत्यक्षामध्ये पंकजा मुंडे यांना ज्या पद्धतीने ससे होलपट केली त्यांची, आणि शेवटी त्यांना आमदार बनवलं, हे काही लोकांनी पाहिलं नसेल का हो? लोकांच्या लक्षात नसेल आलं हे काय आपल्या नेत्याला त्रास दिला जातो ते. आणि ज्या पद्धतीने हे पक्ष फोडले, ज्या पद्धतीने सगळं हे राजकारण केलं, हे मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला आवडलेलं नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्या परिस्थितीमध्ये मराठा आंदोलन कुठल्या बाजूने उभा राहणार हा प्रश्न आहे. त्यांचं वजन त्यांनी इकडं जरी टाकलं तिकडं जरी टाकलं तरी ते वजनाला वजन होणार आहे, म्हणजे झिरो पासून सुरुवात नाही. मराठा आंदोलनाचं श्रेय लोकसभेचं संपूर्णपणे जरांगण याच्यासाठी जातं की आघाडीची पाठी पूर्णपणे कोरी होती. आज आघाडीची पाठी कोरी नाही, आणि ही कोरी नसल्यामुळं आज मला असं वाटतं की एवढा मोठा बदल मोठा घडेल असं मला दिसत नाही. आता लोकसभेमधले गणित आणि विधानसभेमधले गणित म्हणजे अर्थातच तो मोठा फरक असतो. म्हणजे आता आज जो टाइम्स नाऊचा सर्व्हे जो आलेला आहे त्याच्यामध्ये तो तेच दर्शवतोय की महायुतीला थोडंसं जास्त झुकतं माप मिळू शकतं. म्हणजे आता भारतीय जनता पार्टीच्या 105 वरून 83 वर त्यांनी जागा दाखवल्या की त्या खाली येतील, परंतु एकूण जर विचार केला तर ते पार्ट जड होऊ शकतं असं त्यांनी दिलेलं आहे. आता प्रश्न माझा अगदी शेवटचा आहे तुम्हाला, आणि अतिशय थोडक्यामध्ये त्याचं उत्तर अपेक्षित आहे की हे जे जसं लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसलाच, आणि त्याच्यामुळं सगळेच पक्ष खडबडून जागे झाले, आणि विधानसभेसाठी सगळी ती त्यांची मांडणी तयारी अजून चालू आहे. मग आता हे जे 150 मतदारसंघ आहेत, म्हणजे मनोज जरांगे म्हणतात की 113 मतदारसंघांमध्ये तर आमचं प्राबल्य आहेच आहे, तर तो धसका अगदी फडणवीसांनी म्हणा किंवा सगळ्याच नेत्यांनी घेतलेला आहे. तर नेमकं यांचं हे कसं ते आधी कसं आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, मग हे कसं म्हणजे कसं जुळून आणणार हे लोक? नाही असं आहे की आता हे जे 3 पक्षाचे जे त्रिकूट आहे, इकडचं त्रिकूट आणि त्रिकूटचं त्रिकूट, यांचं परस्परांचं तिघांचं मेतकूट जमलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते मेतकूट जमणार नाही, त्याच्यामध्ये कुठेतरी माशी शिंकला. आणि ते एकदा झालं की मला वाटतं बरेचसे फेर